नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, नोबेल हा पुरस्कार जगामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, योग्य उत्तर काय असेल? सन 1901 या वर्षापासून नोबेल पुरस्काराची बघा सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? बघा, सोपा प्रश्न आहे. पाण्याने पृथ्वीचा एकूण 71% या ठिकाणी भूभाग हा व्यापलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचार? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं बेट आहे? बघा, जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? बघा, ग्रीनलँड. बघा, हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? सूर्यमालेमधला बुध बघा हा ग्रह सर्वात वेगवान ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? बघा, भारतामध्ये विचारले सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? अरवली बघा ही पर्वतरांग भारतामधली सर्वात या ठिकाणी प्राचीन या ठिकाणी पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिराकुंड हे धरण कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बघा, हिराकुंड हे धरण कोठं आहे? महानदीवर बघा हे धरण आहे. हिराकुंड हे धरण विचारले कोणत्या राज्यामधलं धरण आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? हिराकुंड हे धरण ओडिसा या राज्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, निलगिरी या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? निलगिरी या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? दोडा बेटा बघा हे शिखर निलगिरी या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शिप्रा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं महत्त्वपूर्ण शहर हे वसलेलं आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? शिप्रा नदीच्या बघा काठावर उज्जैन हे शहर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे असे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF आहे. बघा, त्यामध्ये या ठिकाणी सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलं? बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? बिहारचे दुःखाश्रू बघा असे कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? बघा, सोपा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता असेल? वड. बघा, भारताचा या ठिकाणी राष्ट्रीय वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकनायक बघा हे उपनाम म्हणजे टोपण नाव कोणाचं आहे? लोकनायक बघा हे टोपण नाव कोणाचं आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? जयप्रकाश नारायण बघा यांचं लोकनायक बघा हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शुद्ध सोने विचारले किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने बघा 24 कॅरेटचे या ठिकाणी शुद्ध सोने असते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, थुंबा बघा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र विचारले भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, PYQ प्रश्न आहे हा. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? थुंबा बघा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या? जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा बघा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेळघाट बघा हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? बघा, मेळघाट हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाट बघा हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये असून ते वाघासाठी बघा व्याघ्र म्हणजे वाघासाठी बघा ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? बघा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? योग्य उत्तर काय असेल? मादाम भिकाजी कामा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, उच्च न्यायालयामध्ये काय विचारले? उच्च न्यायालय म्हणजे काय असतो? हायकोर्टामधील उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? उत्तर काय असेल?
राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मराठी भाषेचं लेखन विचारले कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बघा PYQ प्रश्न आहे हा पण. मराठी भाषेचं बघा प्रामुख्याने लेखन हे देवनागरी लिपीमध्ये केलं म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. विषय क्रमांक पुढचा, ग्रेट निकोबार बेटामधलं बघा भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? बघा PYQ प्रश्न आहे. भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? इंदिरा पॉईंट. बघा हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी पॉईंट आहे. तोरणमाळचे पठार विचारले कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार. योग्य उत्तर काय आलं पाहिजे? तोरणमाळचे पठार नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत. पुढचा, कावीळ हा रोग विचारलाय खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? कावीळ बघा रोग कशावर परिणाम करतो? यकृत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा सरदार हा सरोवर बघा प्रकल्प कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प? सरदार सरोवर बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सरदार बघा हा सरोवर हा प्रकल्प महानदीवरचा आहे का तो? बघा सरदार सरोवर बघा हा प्रकल्प याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नर्मदा नदीवरचा तो प्रकल्प आहे गुजरात राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरोग बघा हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? कुष्ठरोग बघा कुष्ठरोग काय असतो? विषाणूमुळे नाही, आदिजीव पण नाही, जीवाणूमुळे. कुष्ठरोग बघा हा जीवाणूमुळे होणारा तो रोग आहे. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? सुवर्णदुर्ग बघा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? रत्नागिरी जिल्हा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? पन्हाळा. योग्य उत्तर काय असेल? पन्हाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमाशंकर. बघा भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गुगामल बघा गुगामल हे काय आहे? अभयारण्य आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा PYQ प्रश्न आहे हा. गुगामल हे अभयारण्य जिल्हा कोणता असेल? बघा गुगामल हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भुसावळ हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? भुसावळ हे शहर बघा तापी नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक पुढचा, बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं? बिंदुसरा हे धरण. बघा योग्य उत्तर काय असेल? बिंदुसरा बघा हे धरण बीड या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, साल्हेर बघा साल्हेर हे महाराष्ट्रामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. बघा या हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? साल्हेर. बघा साल्हेर बघा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो बघा साल्हेर नाशिक या जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राजेवाडी बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? राजेवाडी बघा हे ठिकाण अंजीर या फळासाठी. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता असेल? रत्नागिरी बघा या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी ही लाभलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारलाय? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? बघा कुठं आहे? उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा? आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? योग्य उत्तर काय असेल? मुंबई शहर बघा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात लहान तो जिल्हा आहे.
महाबळेश्वर बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाबळेश्वर बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कांद्याचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते? बघा कांद्याचं सर्वाधिक उत्पादन, बघा कांद्याचं बघा सर्वाधिक उत्पादन बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते? केसरी या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे? बघा केसरी हे वर्तमानपत्र कोणाचे वर्तमानपत्र होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. केसरी या नावाचे वर्तमानपत्र हे लोकमान्य टिळकांचे या ठिकाणी वर्तमानपत्र होते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलाय? डॉक्टर ॲनी बेझंट बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? डॉक्टर ॲनी बेझंट विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा डॉक्टर ॲनी बेझंट बघा सन 1917च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A मध्ये या ठिकाणी मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय? भारतीय विद्यापीठाच्या सुधारणेचा कायदा खालीलपैकी कोणी संमत केलेला कायदा आहे? भारतीय विद्यापीठाचा सुधारणेचा कायदा बघा खालीलपैकी कोणी संमत केलेला कायदा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतीय विद्यापीठाचा बघा सुधारणेचा कायदा कोणी केला होता? लॉर्ड कर्झन. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? केरळ राज्यामध्ये विचारले सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणामध्ये मोठे योगदान देणारे संत खालीलपैकी कोणते आहेत? केरळ बघा याचं योग्य उत्तर काय असेल? केरळ राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नारायण गुरु यांनी पहा सामाजिक आणि आध्यात्मिक बघा सुधारणामध्ये मोठे योगदान देणारे या ठिकाणी ते महान संत आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेलं ॲप आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन्स पहा. शिक्षण मंत्रालय, सहकार मंत्रालय, बंदरे आणि जलमार्ग यापैकी नाही. मैत्री ॲप या ठिकाणी विचारले कोणत्या मंत्रालयाने बघा लॉन्च केलेलं ॲप आहे? मैत्री ॲप बघा कोणत्या मंत्र्याने लॉन्च केलं होतं? तर बंदरे आणि जलमार्ग या मंत्रालयाने पहा मैत्री हे ॲप या ठिकाणी लॉन्च केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 बघा काय विचारलाय? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2025 ची बघा कोठे संपन्न झाली? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स बघा परिषद 2025 ची कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स बघा परिषद बघा विशाखापट्टणम या ठिकाणी संपन्न. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 9 या ठिकाणी काय विचारलाय? संपूर्ण भारतीय बनावटीचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर खालीलपैकी कोणता आहे? संपूर्ण भारतीय बनावटीचे ॲडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर कोणता आहे? कसं योग्य उत्तर काय असेल? संपूर्ण भारतीय बनावटीचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर कोणता असेल? रुद्र आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? तंजावर क्षेत्र कोणत्या राज्यासंबंधीचं क्षेत्र आहे? तंजावर क्षेत्र कोणत्या राज्यासंबंधीचं या ठिकाणी क्षेत्र आहे? योग्य उत्तर काय असेल? तंजावर बघा हे क्षेत्र तामिळनाडू या राज्यासंबंधीचे या ठिकाणी क्षेत्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. तारांगण बघा या ठिकाणी शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? बघा अरण्य, आकाश, सूर्य, नदी. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तारांगण बघा हा शब्द या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अभ्युदय बघा अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अभ्युदय या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? तर योग्य उत्तर काय पाहिजे? अभ्युदय म्हणजे भरभराट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या शब्दाचा योग्य आपला अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वियोग, वियोग, संयोग. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा वियोग या शब्दाचा संयोग या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे.
बघा प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय, दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला. बघा अशा प्रकारचं बघा एक वाक्य होतं. दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता होता, नंतर. बघा दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नंतर या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, तर नंतर या शब्दाची जात ओळखा. नंतर काय असेल, क्रियापद आहे का, क्रियाविशेषण आहे का, शब्दयोगी अव्यय आहे का, उभयनव्य अव्यय आहे का. बघा नंतर क्रियाविशेषण, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, सिनॉनिमस ऑफ द ऑब्स्टिनेट. बघा या ठिकाणी शब्द आहे ऑब्स्टिनेट. अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, ऑब्स्टिनेट. बघा ऑब्स्टिनेट म्हणजे काय असतो, हट्टी, दुराग्रही. बघा याचं योग्य समानार्थी मग शब्द कोणता यायला पाहिजे, ऑब्स्टिनेट स्टबर्न. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अँटॉनिमस ऑफ द वर्ड ट्रान्सपॅरंट. बघा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे, ट्रान्सपॅरंट. बघा ट्रान्सपॅरंट मी सर्वांना माहीत आहे, पारदर्शक. मग याचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे, ओपेक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. बघा या ठिकाणी काय विचारलंय, अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन. बघा अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन, आपण त्यांना काय म्हणतो, एक्स्टेम्पोर. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा